नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सप्टेंबर 2025 मधील 8 भन्नाट चालू घडामोडी. प्रत्येक प्रश्नासह पूर्ण स्पष्टीकरणासहित. चला सुरुवात करूया. प्रश्न 1. नियमंत्रक जनरल ऑफ अकाउंट्स म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? पर्याय: ए. अमित सिंघानिया, बी. एस. दुबे, सी. दीपक मिश्रा, डी. टी. एकल्याणी. उत्तर डी. टी. एकल्याणी. स्पष्टीकरण: टी. एकल्याणी या भारत सरकारच्या मुख्य लेखा सल्लागार आहेत. म्हणजे कॉन्ट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स ही असंवैधानिक संस्था आहे. ती अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाखाली कार्य करते. तर कॅग म्हणजे संविधानिक संस्था, कलम 148 ते 151, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. सध्याचे कॅग के. संजय मूर्ती, कार्यकाल 6 वर्षे. प्रश्न 2. जगातील पहिल्या AI कॅबिनेट मंत्र्याची नियुक्ती कोणत्या देशाने केली? पर्याय: अ. जर्मनी, बी. अल्बेनिया, सी. जपान, डी. कॅनडा. उत्तर बी. अल्बेनिया. स्पष्टीकरण: अल्बेनियाने जगातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मंत्री नेमली आहे. त्या मंत्र्याचं नाव आहे डिएल्ला डी. नियुक्ती केली आहे अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी. उद्दिष्ट: शासनात डिजिटल पारदर्शकता आणि AI वापर वाढवणे. प्रश्न 3. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले? पर्याय: अ. माधव जामदार, बी. श्री चंद्रशेखर, सी. रणजित मोरे, डी. विनीत सरन. उत्तर बी. श्री चंद्रशेखर. स्पष्टीकरण: श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. उच्च न्यायालयाशी संबंधित कलमे 214 ते 231, भाग 6. कलम 214. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. भारतात सध्या एकूण 25 उच्च न्यायालये. न्यायाधीशांचा कार्यकाळ वय 62 वर्षेपर्यंत. जुनी न्यायालये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास. स्थापना 1862. प्रश्न 4. 2027 पर्यंत भारताचे अॅटर्नी जनरल म्हणून कोणाची पुन्हा नियुक्ती झाली आहे? पर्याय: अ. के. वेणुगोपाल, बी. मुकुल रोहतगी, सी. आर. वेंकटरमणी, डी. वरीलपैकी कोणीही नाही. उत्तर सी. आर. वेंकटरमणी. स्पष्टीकरण: आर. वेंकटरमणी यांची पुन्हा नियुक्ती 2027 पर्यंत झाली आहे. कलम 76. भारताचे अॅटर्नी जनरल याबद्दल तरतूद. ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. हे केंद्र सरकारचे मुख्य कायदा सल्लागार असतात. प्रश्न 5. 2025 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? पर्याय: ए. अल्लू अर्जुन, बी. मोहनलाल, सी. मिथुन चक्रवर्ती, डी. कमल हसन. उत्तर बी. मोहनलाल. स्पष्टीकरण: दादासाहेब फाळके पुरस्कार 2025-2023 साठी मल्याळम अभिनेता मोहनलाल यांना मिळाला. हा पुरस्कार त्यांना 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दिला गेला. मोहनलाल यांना पद्मभूषण 2019 सुद्धा मिळाला होता. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतातील चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. पहिली विजेती देविका राणी 1969. 2022 साठीचा पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना 2024 मध्ये दिला गेला होता. प्रश्न 6. भारताच्या कृषीअन्न निर्यातीला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेने भारती उपक्रम सुरू केला आहे? पर्याय: अ. अपेडा, बी. सी. फिक्सी, डी. नार्ड. उत्तर अ. अपेडा. स्पष्टीकरण: भारती म्हणजे बिल्डिंग हॉलिस्टिक अग्री एक्सपोर्ट रिजिलियन्स थ्रू टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. सुरू केले अपेडा ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ने. उद्दिष्ट 100 कृषीअन्न स्टार्टअप्सना निर्यातक्षम बनवणे.
प्रश्न 7. स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? पर्याय: अ. नीरज चोप्रा, बी. अनूप कुमार, सी. आनंदकुमार वेलकुमार, डी. रमेश कुमार. उत्तर सी. आनंदकुमार वेलकुमार. स्पष्टीकरण: तामिळनाडूचे आनंदकुमार वेलकुमार यांनी स्पीड स्केटिंगमध्ये भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं. स्पर्धा चीनमध्ये आयोजित होती. त्यांनी 2 सुवर्ण, 1000 मीटर स्प्रिंट आणि मॅरेथॉन, 1 कांस्य जिंकलं. ज्युनियर वर्गात कृष शर्मा सुवर्ण, अनिश राज कांस्य विजेते. देशनिहाय अव्वल कोलंबिया. प्रश्न 8. भारताने आपला पहिला परदेशी संरक्षण उत्पादन कारखाना कोठे सुरू केला आहे? पर्याय: अ. मोरोक्को, बी. श्रीलंका, सी. व्हिएतनाम, डी. ओमान. उत्तर अ. मोरोक्को. स्पष्टीकरण: भारताने आपला पहिला परदेशी संरक्षण उत्पादन कारखाना मोरोक्को येथे सुरू केला आहे. हा कारखाना कासाब्लांकाजवळील बेरेचिड येथे टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड टॅसल ने स्थापन केला आहे. उद्दिष्ट: भारताच्या संरक्षण निर्यातीला जागतिक स्तरावर गती देणे.